हो, जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. कसे आहे सर्वजण? चला मग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. देवाला पण आज स्नान वगैरे घातलेलं आहे आणि देवाची आंघोळ वगैरे होऊन गेलेली आहे. नंतर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला इकडे मी आता कणिक मळून घेतलेली आहे. आता मला बनवायची आहे खीर. खीर मी एकदम दुधाचीच बनवलेली आहे, कारण पुरणाच्या पोळ्या आहे करायच्या. गुळाच्या पुरणाच्या पोळ्या करणार आहे मी आज. तर सर्वप्रथम इकडे मी थोडंसं तूप गरम करत आहे. त्यात ड्रायफ्रूट टाकणार आहे, कारण मी इकडे थोडी दुधाची खीर बनवलेली आहे, कारण आज तांदूळाची खीर नाही बनवलेली. तर हे सर्व थोडेसे ड्रायफ्रूट टाकून याला तडका देऊन दूध घोटून घेतलेलं आहे थोडं. नंतर कृष्णाशी बोलत बोलत अशा प्रकारे माझा स्वयंपाक चालू आहे आज. आणि सर्वजण घरी असल्यामुळे तर आपली धडपड चालूच असते, तुम्ही बघू शकता. नंतर इकडे मी माझं पुरण पण रेडी केलेलं होतं, कारण खूप उशीर होणार होतं, कारण आम्हाला वरती धाब्यावर पण पतंग उडायला जायचं आहे. त्याच्यामुळे मी सर्व पटापट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी पण तयारी झालेली आहे साडी घालून. नंतर इकडे मी कृष्णाला शिकवून राहिली, तिकडे ती पोळ्या करून राहिली, मी पण इकडे पोळ्याचं करून राहिली, तिला सांगून राहिली की अशी लाट तशी लाट. नंतर इकडे माझ्या थोड्या 2-3 पुरणाच्या पोळ्या केल्या आणि 2-3 साध्या पोळ्या केल्या, कारण मला आज उपवास असल्यामुळे मी पुरणाची पोळी काही खाणार नाही, मला साधीच पोळी पाहिजे. नंतर इकडे थोडीशी आपण रसोई बनवलेली आहे, मसाल्याची भाजी. आणि इकडे मी उंधिव बनवलेला आहे. आमच्या गुजरातीमध्ये हा उंधिव खूप इकडे फेमस आहे. मी त्याची रेसिपी तुम्हाला एक दिवस सांगेन आणि उंधिव बनवून दाखवणार आहे. तर आपली रेसिपी संध्याकाळी 11 नंतर मी टाकत असतो, तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही. नंतर हा उंधिव आहे बनवलेला, घरीच बनवला मी आज. आणि थोडीशी मसाल्याची भाजी आणि खीर, थोडी जिलबी आहे आणि तिळगुळाचा लाडू आणि पुरणाची पोळी. असं आज आमचं साधं सिंपल जेवण आहे. आणि आम्ही आता जेवण वगैरे केल्यावर धाब्यावर जायचं आहे आम्हाला पतंग उडवायला. नंतर मी त्याच्यामध्ये थोडी शेव टाकली आणि भाजी मसाल्याच्या भाजीमध्ये, आणि असं आमचं जेवण आहे. चला तर या मग जेवण करायला. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग इकडे सगळं कामं आटपून भांडी वगैरे झाडू पोता जेवण केलं आणि मला तुम्हाला सांगूनच राहिली बाय, धाब्यावर जायचं आहे गच्चीवर खेळायला पतंग. तर दादू आणि हरिकेश आम्ही सर्व जाणार आहे. तोपर्यंत बाय, जय श्रीकृष्ण. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.